गेला कुठे टेंडू होता
निसर्गाचा आनंद लुटायलाच हवा. या रम्य निसर्गाचा आनंद नंतर लुटू, पण आधी बाजारला गेलंच पाहिजे बघ. अगं पोरीनो, बाजारात जायचं बरं पण या वाटेची पुन्हा माहित आहे का गं? बघ राधा, मला तर मुलीच नाही माहित बघ. अगं तुला माहित नाही, मला माहित नाही. आपण सारे मिळून जाऊया मग बाजाराला. चल मग. पाहिजे बघ सोबत. मावशी आपण म्हणते बघ. अगे मावशी ग मावशी. अगं मला एसटीला म्हाताऱ्याला जोडून पुढे चालला तो येतो. मावशी आम्ही जातो बघ बाजाराला. येते ना तू? मी पण येते. चल लवकर. मी की नाही करते. अगं मावशी काय ते आल्यावरच सांगते. मग ठीक आहे लवकर ये भाऊ. हे तारा, हे चंद्र, हे हिरा. अगं म्हाताऱ्याच्या बाजाराला जाऊया. किती धावायचं आणि किती पळायचं ग काय गे राधे आणि काय साठवायनो मला म्हाताऱ्याला एकटीलाच पाठवून टाकला जातोय. काय ग मावशी? ग मावशी मग मला सांगता येतं एवढा उशीर का झाला? उशीर झाला होय मावशी. अगं मी की नाही करत होते. अगं मावशी मी तर तेच विचार नव्हते बघ. काय करत होतीस मावशी? ईश्वर
सांग ना मावशी हिला. सांग ना मावशीला. नाही नाही सांगते. मावशी सांग ना गं. आता सांगते ग. सांग लवकर मावशी. कसं सांगू हिला? सांग लवकर मावशी. मला बाजाराला फार उशीर होतोय बघ. सकाळचा थंड वारा आणि झोंबे अंगारा, वर हवेचा आला झोका, तशी आली या रंगा. आता राधेने मला हात मारून, असे राधेने हात मारून बाई घोटाळा केला. माझा गजराला फुलकाला आणि घोटाळा कळलं ना तुला? होय मावशी. अगं उन्हाचा भाव खूप वाढत चाललाय. होय मावशी. तू जायलाच पाहिजे बाजाराला. जायचं बाजाराला. चल वय मग पुढं. आलो. हे पहा, ते रोशन सारखे त्यांनी मावशीसाठी 100 रुपयाचं पाकिट दिलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशी सुंदर सुंदर नाव घ्यावं. रोशन सारखे घे द्या बाई नाव. या दत्ताच्या देवळाला सोन्याचा कळस. दत्ताच्या देवळाला सोन्याचा कळस. रोशनरावाचं नाव घ्यायला मला जरा पण येत नाही आळस. तसेच श्री प्रसाद नेवरेकर यांनी मावशीसाठी 50 रुपये बक्षीस दिलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी मावशी त्यांचंही नाव घ्यावं. प्रसाद नेवरेकर. इवले इवले हरणाचे इवले इवले पाय. इवले इवले हरणाचे इवले इवले पाय. प्रसादराव 4-5 दिवस झाले भेटतच नाही. तुमच्या प्रेमात पडले की काय? धन्यवाद. चल मग बाजाराला. वाट माहिती आहे का? मला तर मुलीच माहिती नाही का. अगं राधे तुझं मध्ये असं ना वाटेची नाही माहिती. आणि कोणते मोठी सेनापती डवळे बाजूला. अगं एवढा मोठा बाजार जायचा म्हणजे काय खाण्याची गोष्ट नाही बाई. अगं त्यासाठी विक्रीला काय घेतलं काय नेसलं याची माहिती दिलीच नाही मला. होय मावशी. होय मावशी. मी इकडे दूध घेतलं बघ. दही घेतलं बघ. अरे वा 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 वा. मावशी मी की नाही दोन्ही घेतलंय. मावशी मी घेतलं बघ. भरपूर बाजाराची तयारी झालेली दिसते. म्हणजे नक्कीच बाजारात चांगला होणार हो की नाही. होय मावशी. मग आता एवढा मोठा घास चढत जाताना आपला थकवा येईल ग. होय मावशी. अगं मावशी आमच्या माळाचा विचारलं तुझ्या माळाचं काय ग. अगं माझ्या म्हातारीचं काय सांगितलंच पाहिजे. होय मावशी सांगितलं पाहिजे बघ. आता सांगितलंच पाहिजे. होय मावशी.
अगं विक्रीला घेतलं मी दूध ताज ताज. काय? अगं विक्रीला घेतलं दूध मी ताज ताज. काय नाही मावशी? अगं मेले विक्रीला घेतलं मी दूध ताज ताज. मावशी ते आता शिलेला झालं. गेलं मेली मी आजकाल. जा आता मूडच नाही माझा. सत्य बोलतोय मावशी. मग आता असं एवढा मोठा घाट चढताना आपल्याला गाणं गुणगुणत गेलं तर अगं मावशी कर ना मग सुरुवात. असं म्हणते. हो मावशी. पण तुम्ही मला साथ द्याल ना. हो मावशी नक्कीच साथ देऊ. चला तर मग मी चालू करते आपलं. राधिका गोविंद गोरडे रुपये 52 मावशी काकू तसेच सेवन स्टार क्रिकेट क्लब यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. गोमाळवाडी नाट्य निर्माण मंडळ यांचे आभार वाटून ऋणी आहोत. धन्यवाद. अरे काय लवकर ये. अरे माझा गणपत नाही. काय अरे माझा गणपत नाही. गलपडू दे किंवा सोलपडू दे, लवकर ये. ठीक आहे ठीक आहे. ये ये. घोटाला 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 घोटाला
काय म्हणते अरे फाल मोठी अहमद आहे काय अहमद अरे फाल मोठी अहमद तुझे होणार आहे का काय काय तुझे होणार आहे बोले अरे बोलणार नाही ना. अरे बघा ते गंमत असेल ताल मोठुलात अरे ताल मोठुलात हल्ला होती हल्ला हल्ला होती अरे हल्ला म्हणजे काय बोला काय ज्योतीला होतुलात अरे गोकुळा अरे हल्ला होती काय मेरी भाषा ऊत काढायची हल्ला बोबडा आहे ना? होती हा काय बाई ऊत काढायची हल्ला होती रे भूत काढायची दूध रे दूध काढायची होती ऊत काढायची हल्ला होती पण त्या हल्ल्याचा नियम काय काय नियम हल्ल्याचा नियम ओल्यावर हत्ती व्हायचा ओल्यावर आणि याला का तुला ले अरे ओल्यावर हत्ती अरे डोळ्यावर पट्टी बांधायची कठीण बोलला अरे याची भाषा तशी आहे ना अरे ओल्यावर हत्ती व्हायची बरोबर हत्ती आणि बांधतात. आणि जायचं दूध चालायचं त्यात काय सोपं चालायचं मग तो पण मी तुझं म्हणतोय तू काय केलं? अरे, पण ऐक सांगतो ऐक सांगतो हल्ला चालू झाली हा आणि थकले दोतुलातले हा. दौली दौली, हा. दातू दौली रामू दौली आणि गंगू? अरे तो गंगू दौली हलतेला उतरले हलतेला उतरले हा. आणि नंबर काढलास? अरे मी पण देऊ त्यांच्या बाजून हा. अरे आपल्याला माहित आहे ना आपलाच नंबर अरे मी काय केलं? नंबर आणि सोडत आहे अरे याला पाठवून अरे मला पाठवून गेलो तर माझा फुलून नंबर येतो सगळे गेले दौली हा. आपला दादू दौली गेला हा. त्याने जवळ जवळ 2 मारला दूध चाललं रामू गावली गेला जवळ जवळ 3 चाललं काढले रघु गावली गेला जवळ जवळ 4 चाललं अरे पण गाय होती का काय म्हैस होती अरे मेला जायचं एवढं दूध? मग किती काढले अरे मग तेवढी माझा नंबर मग मी गेलो ले अरे वा अरे हत्तच आहे शाबास. आता गेलो पुढे माझ्या ओल्या होती ना बरोबर. आणि मी आता बसलो दूध चालायला अरे वा 2 मारल्या पुण्यात हा. येतोय दूध चालतोय त्यामुळे दूध लागत ना हाताला अरे डोल्यावरती हत्ती चालली डोल्यावरती हत्ती चालली आणि बघतोय तर पुण्यात काय काय? म्हणजे मेला लेडा नाले याला की तुला अरे 4 रेल्यांचं पण मी 2 मारल्या दूध चाललं माझा नंबर येतो ना डालगा बापरे, काय कमाल. चमत्कारी तुला मांडलं पाहिजे मग अरे बघा अरे पण तू त्याला नाही बोलवलं हा तो ते सांगतो आता आम्ही तुला मग तो चमत्कार आहे ना मग मी दाखव हे करायचे आता काम आहे आपल्याकडे इथे रे बे. मग या आपल्या वनात तिथं पाण्याचा तुझे नाही तर कशाचा तुझे तू सांगते की काय विसरला की काय त्या? विसर असे सांग ना परत ठीक आहे, बघा आता बरं 16 सहस्र बोला असलं काय 16 18 भाषा तशी आहे ना तुला चमत्कारी बरोबर आहे 16 सहस्र 360 गोपिका हा थाट माट करून हा त्या मथुरेला बाजाराला निघाले हा त्यांचा रस्ता हा आपल्याला अडवायचा आहे बघूया जाऊ दे ना अरे जाऊ दे अरे का? जाऊ दे काय? तुझं जाऊ दे आपल्या गोपाळे दूध हा हे आपल्या गोपाळ राहिलं पाहिजे बोलो बोल आता कामात आहे म्हणून करायचं ना आपल्याला मन देत आहे मार्ग येत आपण करणार काय ठीक आहे धंद्या तुझा म्या अरे ऐक ना अरे दूध राहिला असेल की नाही? हा 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 बघायला घोटाळा केला तू. हा ले ते एका दुधाचा होता ना ती ठीक आहे धंद्या तुझा म्या आता आपल्याला कमीत त्या घाटावर जावं लागेल अडवायचे आपल्याला तिथं थांबतात थांबता, जाऊया ठीक लवकर. आहे चला, उभे करा.
मेल्या कोण रे तू कोण रे तू? अरे मेल्या तुला विचारते कोण तू मी? आवाज कमी बापरे. आवाज कमी उभ्या. अरे भाऊल्या. येते. तुम्ही? अरे आम्ही एका वर्गाच्या सासाने याची चिंता ना. अगं खेळ दिले तूच म्हणते आम्ही येतावर थाट धनी आता थकल्यात वरती तू असली माझी चिंता नाही नाही कधी तिला जात चिंता नको. अरे एका वर्ग कसं नाही मग एका मागे ते सांगायलाच पाहिजे एवढ्या छोट्या गोष्टी तुला सांगायला लागतात अरे ते दिले हा रद्दा हा काय हलबाई जाय अरे मेल्या ते मला तुझी भाषा समजत नाही बाई काय जाय तुझं काय मुद्द्याच असेल ते बोल आणि चालतो इथून काय म्हणजे अरे मुद्द्याचं काय ते बोलून चालतो आम्हाला बाजाराला जायचं आहे चला ना पोरीनो समजतात काय अरे सगळ्यांच्या समोर म्हणजे त्यात काय एवढं आहे मुद्द्याचं काय ते बोलायचं आणि निघायचं ठीक आहे तुला काय हे नाही मग मला पण हे नाही ठीक आहे चल 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 चल, बोल 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 पटकन चल ठीक आहे मला जाय उद्या यायचं तर जाय अरे मेल्या! अरे ते वाला मुद्दा आहे अरे मुद्द्याचं म्हणजे तुझं महत्वाचं काय ते बोल आणि चालतो इथून माझ्या नाही जमण्याचं नाही माझ्या नाही जमण्याचं नाही अरे तू तुमच्या देवाला जा माझ्या नाही जमण्याचं नाही माझ्या नाही चमत्कार होण्याचा नाही देव येतील तेव्हा काय ना चमत्कार करू ठीक आहे आपण देवाला पाठवून देऊया माझ्या जमण्याचीच नाही दाम दिली अरे काय बाई आहे ती पहिल्यांदा मूत द्यायचं बोल अरे, जा. महत्वाचं काय ते मग मेलं तगला आता उच्चात काय बोलते ठीक आहे, तुझी भाषा पण तशी आहे ना. माती बांध्या म्हणजे मला बोलतो काय मग काय? तुला काय बोलली ऐकायचं काय ठीक आहे मी जाय नाही तर मी चाललो माझी गुलाब यो असं कसं? यो अरे, असं तुम्ही काय? हे काम काय परत एकदा नाही 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 आपण कितनं देवाने पाठवून देऊया पाठवून देऊया. ठीक आहे कितनं देवाने पाठवून देऊया चला, चला चला एक नाव द्यायचं राहिले बाई हे दत्ताचं मंदिर म्हणजे बांदेवाडीची शान हे दत्ताचं मंदिर म्हणजे बांदेवाडीची शान आमचे दिलीपराव म्हणजे जण सोन्याचं पान तू माझ्या तोंडात